दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। दिल्ली पोलिसांनी 9 जणांना अटक केलेली आहे। दिल्ली मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये ही लोक होती ती दहशतवादी हल्ला करण्यासाठी आलेली होती आणि अटक करण्यात आलेले आरोपी दिल्ली, मुंबई आणि पंजाबचे रहिवासी असल्याची माहिती आहे। अटक ज्यांना केलेली आहे त्यांच्यामध्ये काही परदेशी नागरिकांचा सुद्धा समावेश आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींचे मुंबईमधल्या गुन्हेगारी जगताशी सुद्धा संबंध असल्याचं उघड झालंय। हे सगळे जण पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIच्या सांगण्यावरून हल्ले करण्यासाठी आले होते अशी माहिती मिळते आहे। आणि या सगळ्याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काही तांत्रिक कारणास्तव शिवाजी यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, मात्र महत्त्वाची आणि ही मोठी घडामोड म्हणावी लागेल। दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। 9 जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केलेली आहे आणि ज्यांना अटक केलेली आहे त्या 9 जणांपैकी दिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये ही लोक होती ती दहशतवादी हल्ला करण्यासाठी आलेले होते अशी महत्त्वाची आणि मोठी माहिती हाती लागलेली आहे। ज्यांना अटक करण्यात आलेली आहे ते आरोपी आहेत ते दिल्ली, मुंबई आणि पंजाबचे रहिवासी असल्याची माहिती आहे। या अटक केलेल्यांमध्ये काही परदेशी नागरिकांचा सुद्धा समावेश आहे अशी माहिती समोर येते आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींचे मुंबईतील गुन्हेगारी जगताशी सुद्धा संबंध असल्याचं उघडकीस आलेलं आहे आणि हे सगळे जण होते ते पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIच्या सांगण्यावरून हल्ले करण्यासाठी, दहशतवादी हल्ला करण्यासाठी आले होते अशी माहिती प्राप्त होते। पुन्हा एकदा मी शिवाजी यांच्याकडे जाते। शिवाजी, काय अधिकचे अपडेट्स आहे या संदर्भातली? यामध्ये एक मोडस ऑपरेंडी तयार करण्यात आली आहे आणि हे जे तरुण आहेत या सगळ्या लोकांना एक वेगवेगळ्या हवाल्याच्या माध्यमातून पैसे देऊन त्यांच्याकडनं एक मोठा कट जो आहे तो रचण्यात आला होता आणि देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक मोठ्या प्रमाणात हल्ले करून कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा आणि मोठी भीती निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला होता। मात्र तपास यंत्रणांनी हा जो कट आहे तो उधळून लावलेला आहे। स्पेशल सेलने या संदर्भात NDRAने या संदर्भामध्ये कारवाई केलेली आहे। मुंबईतल्या अंडरवर्ल्डच्या संगनमताने या संदर्भामध्ये दहशतवादी हल्ले घडून आणण्याचा प्रयत्न होता। त्यांच्या निशाणावरती दिल्लीतील अत्यंत महत्वाचे लोकेशन्स होते, त्याच्यामध्ये सुरक्षा कर्मचारी, VIP लोकांना टार्गेट करण्याचं या संदर्भामध्ये त्यांचं ध्येय होतं। शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं ध्येय होतं आणि त्यांच्याकडनं आता या काय साधारणपणे सामग्री सापडलेली आहे हे महत्वाचं आहे। त्यांचे डिजिटल संभाषण तपासले जात आहेत। त्यांच्याकडे ऑटोमॅटिक वेपन्स आणि पिस्तूल होते का, त्यांच्याकडे ते जप्त करण्यात आले का, घातपाती कारवाईसाठी गोळा केलेले स्फोटक पदार्थ कोणते होते, त्याचबरोबर त्यांच्यासाठी हँडलर्स अँड फंडिंग कोणत्या माध्यमातून झालं, हवाला मार्फत झालं असेल तर कोणत्या व्यक्तीने कशा पद्धतीने केलं, याच्यामध्ये मोडस ऑपरेंडी काय होती, स्थानिक पातळीवर असंतुष्ट आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांना भरती केलं जात आहे का, त्यांना हवाला मार्फामध्ये पैसे पुरवून ड्रोन किंवा इतर छुप्या पद्धतीने शस्त्र पुरवून अशी एक टीम नेटवर्क तयार केलं जात आहे का, भारतामध्ये स्थानिक पातळीवर असंतुष्ट लोकांना टार्गेट करून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना देखील सोबत घेऊन अशा पद्धतीने काही कारवाई केली जाते का। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सध्या 9 आरोपींची कसून चौकशी केली जात आहे। त्यांना दिल्ली किंवा इतर शहरांमध्ये आधीच रेकी केली होती का हे तपासलं जात आहे। त्यांचे स्थानिक साथीदार कोण होते, ते अजूनही दिल्लीत सक्रिय आहेत का, या सगळ्या गोष्टीची तपासणी सध्या सुरू आहे। आरोपींचे बँक खाते, डिजिटल संभाषण, व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि इतर काही ऍपच्या माध्यमातून त्यांनी काही संभाषण केलेलं आहे का, या सगळ्या संदर्भातलं नेटवर्क करून काढण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। एकंदरीत एक दिलासादायक बाब म्हणजे तपास यंत्रणांच्या अलर्टनेसमुळे एक मोठा हल्ला सध्या तरी टळला आहे। स्पेशल सेलच्या कारवाईमुळे दिल्लीकर किंवा देशवासी सध्या सुरक्षित आहेत। मात्र यांची जी स्लीपर सेल आहे ज्यांनी यांना मदत केली होती त्यांच्यावरती देखील छापेमारी करून शिवाजी या सगळ्यांना अटक केलेली आहे। या सगळ्यांच्या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।